नमस्कार, वर्षा झवसव फूड्समध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण मेथी मटर मलाई कशा प्रकारे बनवायची ते पाहणार आहोत। मेथी मटर मलाई बनवण्यासाठी इथे साहित्य घेतलंय। एक जुडी मेथी घेतलीये, स्वच्छ धुवून निवडून ही मेथीची पानं घेतलेली आहे। अर्धी वाटी फ्रेश मलाई क्रीम घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, 1 वाटी ताजे मटार घेतले, 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले। इथे हे टरबूजचे बीज घेतलेले आहेत थोडेसे 2 चमचे, 2-3 हिरव्या मिरच्या, 10-12 काजू घेतले, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा तिखट, 3-4 चमचे तेल घेतले तडक्यासाठी, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा साखर। इथे आता आपण मेथी चिरून घेतलेली आहे। आता ही चिरलेली मेथी आपल्याला गरम पाण्यात 5 मिनिटं छान उकडून घ्यायची आहे। कढईत इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी छान गरम झालेलं आहे। यात आता ही मेथी 5 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे। मेथी आपली गरम पाण्यात शिजत आहे तोपर्यंत आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्या भांड्यामध्ये कांदा, या मिरच्या, आलं, लसूण, हे काजू आणि टरबूजाच्या बियांची छान फाईन पेस्ट करून घेऊया। टरबूजाच्या बिया ऑप्शनल आहेत, जर तुमच्याकडे घरी अवेलेबल नसतील तर तुम्ही नुसते काजू घातले तरी चालेल। अशा प्रकारे इथे आपली ही कांदा, आलं, लसूण, मिरची, काजू या सर्वांची फाईन पेस्ट तयार झालेली आहे। इथे आपण कढईवर झाकण न ठेवता 5 मिनिटं मेथी शिजवून घेतोय। आता 5 मिनिटं झालेले आहे। गॅस बंद करूया आणि ही मेथी एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता मेथी मटर मलाई करण्यासाठी गॅसवर कढईत तेल टाकूया। आधी तेल आता तापलेलं आहे, त्यात जिरं टाकूया। जिरं छान तडतडलं आहे, त्यात आता हा काजू, कांदा, मिरची, आलं, लसूण हा जो मसाला आपण वाटला होता तो घालूया। एक 5 मिनिटं मध्यम आचेवर हा मसाला परतून घ्यायचा आहे। छान हा मसाला मध्यम आचेवरच परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो करपणार नाही। आपण कांदा आणि बाकीचं सगळं जिन्नस कच्चच घेतलं होतं, त्यामुळं याचा कच्चेपणा जाण्या इतपत आपल्याला छान शिजवून घ्यायचंय। 5 मिनिटानंतर आपला मसाला छान शिजलेला आहे। त्यामध्ये आता वाटीभर मटार घालूया। मटार घालून पण मटार एक 2-3 मिनिटं छान शिजवून घ्यायचे। तुमच्याकडे जर ताजे मटार अवेलेबल नसतील तर तुम्ही फ्रोझन मटारही वापरू शकता। फ्रोझन मटर तर ते अगदी लवकर शिजतात, एखादा मिनिट भरात शिजून होतात। आता इथे 2-3 मिनिटं आपला मटार शिजल्यानंतर त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालूया, कारण मेथी मटर मलाईचा रंग पांढराट असा असतो, त्यामुळे आपल्याला जास्त हळद नाही घालायची। गरम मसाला घालूयात, चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर, कारण मेथी मटर मलाई गोडसर असते। मलाई पण आपली त्यात राहणार आहे, ती पण गोडसरच असते, पण थोडीशी आपण साखर पण घातली आहे अजून। यामध्ये आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्यामुळे तिखट ऑप्शनल आहे। तुम्हाला जर अजून थोडंसं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट अगदी पाव ते अर्धा चमचा घालू शकता। मी इथे अगदी थोडंसं लाल तिखट पण घालतेय। खूपच अगदी अप्रतिम असा या मसाल्याचा वास येतोय। यानंतर आता ही उकडून घेतलेली मेथी टाकायची आपल्याला। मेथी पूर्ण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सध्या याचं टेक्स्चर खूप घट्ट आहे, अजून थोडंसं आपल्याला पाणी यात घालावं लागेल, म्हणजे थोडंसं सरबरीत असं याचं टेक्स्चर होईल। यात मी आता
1 ते 1.5 वाटी पाणी घालत आहे. एक 2-3 मिनिटं आता छान हे शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपण यात मलाई घालूया. मलाई अगदी शेवटी घालायची आहे, कारण कधी कधी मलाई फुटायची शक्यता असते. 2-3 मिनिटं हे शिजल्यानंतर यात आता ही अर्धी वाटी मलाई घालूया. घरच्या दुधावरची सायच मी छान फेटून यात घातलेली आहे. मलाई घालून पण आता 2-3 मिनिटं छान आपली मेथी मटर मलाई शिजलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि ह्या भाजीला एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. हॉटेल सारखी मेथी मटर मलाई आपली घरच्या घरी तयार आहे. याला आता फ्रेश क्रीमनी थोडंसं गार्निशिंग करूया. माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.